14,000-8,000 पेक्षा उंच असणारे शिखर आहेत. आणि असं असतं की बाबा ते 14 माउंटेन सगळ्यांना क्लाइंब करायचं असतं. ते एक ऍज अ माउंटेनियर ते एक सगळ्यांचं स्वप्न असतं, ते एक ड्रीम असतं. जसं एव्हरेस्ट हे माउंटेनियर्सचं किंवा सह्याद्रीतलं गिर्यारोहण करणाऱ्यांचं स्वप्न असतं, तसं स्वप्न असतं की बाबा आपल्याला 14 ही शिखरं कंप्लीट करायची. तर आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये बघितलं गेलेलं अशी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर क्रिस्टीन हॅरेला आणि निर्मल पूजा यांचे रेकॉर्ड सोडले तर प्रत्येक क्लाइंबरनी माउंट अन्नपूर्णा हे सगळ्यात शेवटचं एक्सपिडिशन ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग रिझन असतं की बाबा चला डेथ झाली तरी नावावर 13 तरी आहे. आणि अन्नपूर्णा असं आहे की ज्याचा डेथ रेशिओ एव्हरेस्ट पेक्षा पण जास्त आहे. आणि एव्हरेस्टचा डेथ रेशिओ 14% आहे आणि अन्नपूर्णाचा डेथ रेशिओ 34% आहे. हे फक्त मी याच्या आधी ऐकलं होतं. आणि तिथे एक ॲव्हलांच येतो पर्टिक्युलर, त्याच्यामुळे तो डेथ रेशिओ आहे. तो ॲव्हलांच जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स केला आणि जेव्हा मी तो स्वतः बघितला, मग मला कळलं की काय हा 34%चा डेथ रेशिओ, काय एवढं अवघड माउंटेन आहे जिथं हजारांमध्ये एव्हरेस्ट समिट करणाऱ्यांची संख्या आहे, तिथं 400 मध्ये अन्नपूर्णा समिट करणाऱ्यांची संख्या काय? एव्हरेस्ट इतकी रिपीटेडली वाढली का नाही? कारण जेव्हा मी अन्नपूर्णा समिट केलं होतं फक्त त्या वर्षी त्याच्या आधी फक्त 350 लोकांनी अन्नपूर्णा समिट केलं होतं. कम्पॅरेटिव्ह बाकीच्या एक्सपिडिशन मध्ये ही संख्या खूप कमी आहे. मी जे तुम्हाला ॲव्हलांच बद्दल बोलले ना, तिथे एका सर्टन टाइम पिरियड नंतर एक जो मोठा ॲव्हलांच येतो, जो मी स्वतः शूट केलेला आहे, तो ॲव्हलांच असा आहे की एका ॲव्हलांचची कपॅसिटी इतकी असते की ते 1.5 ते 2 किलोमीटर मधला एरिया कव्हर करू शकतो. आणि तो अन्नपूर्णाचा पर्टिक्युलरली जो ॲव्हलांचचा एरिया आहे तो खूप रिस्की पोर्शन आहे, कारण तो ट्रॅव्हर्स क्रॉस करूनच तुम्हाला त्या शोल्डरवरती चढावं लागतं. मध्ये तो व्हॅलीचा जो पोर्शन आहे ना, तिथून वरच्या पॉईंटने ॲव्हलांच ट्रिगर होतो. आणि एवढासा छोटासा ट्रिगर झालेला बर्फाचा तुकडा किंवा एवढासा छोटा वरतून आलेला दगड त्याला आजूबाजूचा आईस चिकटत जातो आणि नंतर त्याचं खूप मोठ्या ॲव्हलांचमध्ये रूपांतर होतं.